तर हे गाईस मी आता आहे Volkswagen Virtus समोर. सो पहिला आपण ही आहे Virtusची की. सो तुम्हाला मिळते लॉक बटन, अनलॉक बटन, बूट रिलीज बटन आणि तुम्हाला मिळते फ्लिप की. तर मग लगेच आपण त्याचं आपण इंजिन ओपन करू. तर पहिला गाडी ऑन, देन तर मग Volkswagenची जी Virtus आहे ती आता नुकतीच लॉन्च झालेली आहे आणि ती तुम्हाला 2 इंजिन ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. पहिली म्हणजे 1 लिटर TSI इंजिन जी प्रोड्यूस करते 115 BHP आणि 170 न्यूटन मीटर चा टॉर्क तयार करते. ते पण 1650 RPM पासून ते 4500 RPM पर्यंत. आणि दुसरं इंजिन मिळतं ते 1.5 लिटर TSI इवो इंजिन जे प्रोड्यूस करतं 150 BHP ऑफ पॉवर आणि 250 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क फ्रॉम ते पण 1600 ते 3500 RPM पर्यंत. आणि 1.5 लिटरला तुम्हाला 2 ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. ती म्हणजे 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक. आणि 1.5 लिटर आहे ती 7 स्पीड DCTमध्ये अवेलेबल आहे. आणि मायलेज 1.5 लिटरसाठी आहे 18.6 kmpl आणि 1 लिटरसाठी आहे 19.4 kmpl. तर मग आपण पुढे जाऊ. तुम्हाला इथे मिळतो Volkswagenचा लोगो आणि क्रोम हाऊसिंग जी पूर्ण ग्रिल कवर करते. सो साईडला तुम्हाला मिळते LED हेडलॅम्प्स आणि इंडिकेटर्स प्लस DRL म्हणजे डे टाईम रनिंग लॅम्प्स. इथे तुम्हाला टोलचं फंक्शन आहे. खाली लाईटच्या जस्ट खाली तुम्हाला फॉग लॅम्प मिळते. आणि इथे तुम्हाला हे पण मिळतं क्रोम सराउंडिंग जी एकदम फॉग लॅम्पपासून चालू होते. ती खालचा जो बंपर आहे तो अख्खा कवर करून घेते. इथे तुम्हाला एअर डॅम्प्स मिळतात जेणेकरून एअर आत जाते रेडिएटरमध्ये आणि इंजिन कूल होऊ शकतं. तर हा आहे नंबर प्लेट एरिया. तर अशी दिसते Volkswagen Virtus. बेसिकली ही तुम्हाला थोडी आठवण करून देईल Volkswagen जेट्टाची. आणि तिचा फ्रंट लुक इवन साईड लुक हा त्यासारखाच आहे. साईडला तुम्ही येताच तुम्हाला मिळते इलेक्ट्रो फोल्डिंग ORVM आणि इंडिकेटर जे लाईट इलेक्ट्रिकली फोल्ड होऊ शकतात आणि इंडिकेटर्स. आता चाकांची साईज आहे 205 55 R16 इंचेस. 16 इंची जे टायर आहे विथ डायमंड कट अलॉय व्हील्स आणि Volkswagenचा लोगो. फ्रंट डिस्क ब्रेक तुम्हाला मिळून जातो. आणि तुम्हाला पुढे मॅकफर्सन सस्पेन्शन विथ स्टॅबिलायझर बार मिळतं. मॅकफर्सन सस्पेन्शन विथ स्टॅबिलायझर बार सस्पेन्शन पुढे आणि ट्विस्ट बिन ॲक्सेल सस्पेन्शन मागे. तर अशी दिसते Volkswagen Virtus फ्रॉम साईड. मागे येताच इथं तुम्हाला आहे फ्यूल टँक. त्याच्याखाली मागची टायर साईज आहे सेम 205 55 R16 इंचेस. डायमंड कट अलॉय व्हील्स, ट्विस्ट बीम रिअर ॲक्सेल सस्पेन्शन. मागे येतात तुम्हाला स्मोक आउट LED टेलॅम्प्स मिळून जातील ज्याच्यात तुम्हाला रिव्हर्स पार्किंग लाईट, ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट उपलब्ध आहे. इथं DSI बॅजिंग आहे, Virtusची बॅजिंग आहे. Virtus इथं नंबर प्लेट एरिया, Volkswagenचा लोगो, तुम्हाला हाय माउंट स्टॉप लाईन मिळून जातो. शार्पन अँटेनासुद्धा आहे. खाली येताच तुम्हाला मिळून जाईल रिव्हर्स पार्किंग कॅमेरा विथ LED टेल लाईट्स, नंबर प्लेट लाईट्स. तुम्हाला 4 पार्किंग सेन्सरसुद्धा मिळून जाते. आणि खाली क्रोम सराउंडिंग आहे जे खालच्या बंपर पूर्ण सराउंड केलेलं आहे. त्या बंपरला तुम्हाला सिंगल टेप एक्झॉस्ट मिळून जाईल 1 लिटरला आणि ड्युअल टेप एक्झॉस्ट मिळून जाईल 1.5 लिटरला. सो तो एक दुसरा डिफरन्स आपण म्हणता येईल. गाडीच्या आत जाताच तुम्हाला पॅसिव्ह फंक्शनसुद्धा मिळून जाते. दरवाजाचं ओपनिंग खूप वाईड आहे त्यामुळे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आत जायला किंवा बाहेर यायला. आता तुम्हाला हे कंट्रोल्स आहेत विंडोसाठी. हे जे कंट्रोल्स आहेत ते तुम्हाला ORVM तुमचे फोल्ड करण्यासाठी इलेक्ट्रिकली. हे आहे चाइल्ड लॉकसाठी. खाली तुम्हाला मिळते थोडे कबी होल्स ज्यामध्ये तुम्ही बॉटल ठेवू शकता, थोडे सुट्टे पैसे ठेवू शकता, तिकीट्स ठेवू शकता. आणि तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्टेबल सीट्स मिळतात दोन्ही को ड्रायव्हर आणि ड्रायव्हरला. आत येणं आणि बाहेर जाणं फ्रॉम दिस कार इझी पडत जातं कारण तिचं डोअरचं ओपनिंग खूप वाईड आहे. तर मग असं दिसतं इन्स्ट्रुमेंट कन्सोल गाडीचं. तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळून जाईल. ते एकदम सारखं आहे जसं हे इन्स्ट्रुमेंट कन्सोल सेम आहे जे तुम्हाला टायगूनमध्ये पण मिळून जाईल, स्कोडा कोशाकमध्ये पण मिळून जाईल आणि स्लावियामध्ये पण मिळून जाईल. डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे ॲक्च्युली. मधलाच तो तेवढा डिजिटल पार्ट आहे, साईडचा हा डमी पार्ट आहे. आता डिजिटलमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर मिळून जाईल. ते आणखी तुम्हाला स्पीड,
टेलिफोन, ऑडिओ, कार डिस्प्ले, ॲव्हरेज स्पीड, डिस्टन्स टाईम हे किंवा तुमची इकॉनॉमी किती आहे तुम्ही चालवताना हे सगळं तुम्हाला दाखवून जाईल. आता तुम्हाला मिळते नवीन 3 स्पोक स्टेअरिंग व्हील फोक्सवॅगनचं विथ फोक्सवॅगन लोगो आणि ऑल्सो गेट तुम्हाला हे क्रोम सराउंडिंग ऑल्सो मिळून जाईल विथ ग्लॉस बॅक फिनिश. तर मग असं दिसतं स्टिअरिंग व्हील. इथे येताच तुम्हाला अराऊंड 10 इंचची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळून जाईल, टच स्क्रीन जे सपोर्ट करतं अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले. आणि तुम्हाला इथून तुम्ही खूप काही कंट्रोल करू शकता. तुम्ही ट्रॅक्शन कंट्रोल ऑन अँड ऑफसुद्धा करू शकता इथून, जे तुम्हाला इथं सुद्धा इन्स्ट्रुमेंट कन्सोल इंडिकेट करून दाखवतो मी. ओके, आता इन्फोटेनमेंटच्या खालीच तुम्हाला मिळते एअरवेंट, ज्याच्यातून AC फ्लो होतो. त्याच्याखाली तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळून जाईल, जे काय तुम्ही जर ऑटोला दाबलं तर ते ऑटोमॅटिकली सेन्स करून जाईल बाहेरचं टेम्परेचर किती आणि आलं टेम्परेचर किती ठेवायचं. तुम्हाला 6 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो मॅन्युअलला. आणि मॅन्युअल फक्त 1 लिटरमध्ये अवेलेबल आहे. 1.5ला नुसतं ऑटोमॅटिक मिळतं. ते 7 स्पीड DCT आहे, DSG गिअरबॉक्स, ड्युएल क्लच ट्रान्समिशन, ज्याला फोक्सवॅगन DSG असं म्हणतं. आणि 1 लिटरला सुद्धा ऑटोमॅटिक अवेलेबल आहे. ते 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरमध्ये मिळून जाईल तुम्हाला. हे इंजिन स्टार्ट्स ऑफ बटन, इथे तुम्हाला ऑटो स्टार्ट्स ऑफ इंजिन बटन मिळून जाते. म्हणजे तुम्ही जेव्हा सिग्नलला थांबता, जर तुम्ही काही 3 किंवा 4 सेकंदापेक्षा जास्तीचं सिग्नलला थांबला तर ऑटोमॅटिक गाडी बंद होऊन जाईल ती गाडी. आणि जेव्हा तुम्ही क्लच दाबाल तेव्हा ऑटोमॅटिकली गाडी चालू होऊन जाईल. आणि तुम्हाला सिलेंडर ॲक्टिवेशन टेक्नॉलॉजी 1.5 लिटरमध्ये मिळून जाईल, जे म्हणजे जेव्हा तुम्ही एकाच कॉन्स्टंट स्पीडला गाडी जेव्हा चालवत असाल तेव्हा 2 सिलेंडर गाडीचे बंद होतील आणि गाडी फक्त 2 सिलेंडरवर चालू राहील, जेणेकरून तुमचं मायलेज हे वाढेल. इथं तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शन आहे. तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात, ते पण फक्त टॉप अँड व्हेरियंटला, ते पण को ड्रायव्हर अँड ड्रायव्हरसाठी. इथं तुम्हाला मॅन्युअल हँडब्रेक मिळून जातो. तिथं तुम्हाला 2 कबी होल्स प्लस तुम्हाला 12 वोल्टचा चार्जिंग सॉकेटसुद्धा मिळून जाईल. इथं वायरलेस चार्जिंग पॅड आहे. इवन तुम्हाला 2 USB चार्जिंग सॉकेट्स पण भेटून जातील. आता हे ग्लव्ह बॉक्स तुम्हाला डिसेंट साईजचा ग्लव्ह बॉक्स मिळून जाईल, जिथं तुम्ही RC किंवा मॅन्युअल गाडीचा ठेवू शकता. हे तुम्हाला 1000 लॅम्प स्विच आहे आणि ग्लॉसी ब्लॅक फिनिश तुम्हाला दिलेला आहे, जो एक्सटेंड करतो. म्हणजे लेफ्टपासून चालू झाला की तो पूर्ण इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोल कवर करून जातो. तुम्ही बघू शकता, म्हणजे फ्लुइडिक्स आपण म्हणत नाही का, फ्लुइडिक डिझाईन आहे. आता दीज आर द थिंग्स. मग तुम्हाला सेफ्टीसाठी एअरबॅग्स मिळून जातात, अराऊंड 6 एअरबॅग्स. ट्रॅक्शन कंट्रोल आहे, हिल होल्ड कंट्रोल आहे. तर असं दिसतं केबिन फोक्सवॅगन व्हर्टसचं. आणि 1.5 लिटरमध्ये एक चेंज आहे, म्हणजे जो कलर तुम्ही बाहेर घेईल गाडीचा तोच कलर तुम्हाला या सिल्वरच्या जागी मिळून जाईल. फॉर सपोज जर तुमची गाडी रेड कलरची असेल तर तुमचे हे जे इन्सर्ट आहे ते पण सुद्धा रेड कलरमध्ये मिळणार. तर हे आहे सगळं तुम्हाला. आणि तुम्हाला टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टीअरिंग व्हील आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही जरी ब्रॉड असाल किंवा थिन असाल तर तुम्ही तुमच्या नजरेनुसार किंवा तुमच्या हाईटनुसार तुम्ही स्टीअरिंग व्हील तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तू उभं, आडवं, पुढं, मागं कसं पाहिजे तसं. आता खाली येताच हे सगळं मिळतं तुम्हाला. ऑटो डेमिंग ओव्हरव्ह्यू मिळून जाईल. तुम्हाला इलेक्ट्रिक सनरूफ मिळून जातं. जस्ट एकदा बटन प्रेस करायचं, ऑटोमॅटिकली ओपन होऊन जाईल, काय टेन्शन घ्यायचं नाही. इथं आहे तुम्हाला इलेक्ट्रिक ORVM, IRVM इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. तुम्हाला सनशेड आणि व्हॅनिटी मिरर को ड्रायव्हरला मिळून जाईल. सनशेड ते पण तिकीट होल्डर विथ तिकीट होल्डर फॉर द ड्रायव्हर. तुम्हाला ग्रॅब हँडलसुद्धा मिळून जातं फॉर द ड्रायव्हर. जस्ट एकदा बटन प्रेस करायचं, ऑटोमॅटिकली सनरूफ बंद होऊन जातं. आणि तुम्हाला मॅन्युअली ऑपरेटेड सनशेड आहे. तर असं दिसतं फोक्सवॅगन व्हर्टसचं केबिन. सीटचा कम्फर्ट चांगला आहे. ती थोडीफार स्टिफ आहे, कारण ह्याचा जास्ती सॉफ्ट पण नाही आहे ॲज कम्पेअर टू जर तुम्ही होंडा सिटीवर कम्पेअर केला तर ह्याचा फायदा असा होतो, जेव्हा तुम्ही लॉंग ट्रिप्स करताना त्यावेळी तुम्हाला फार कम्फर्टेबल, म्हणजे तुम्ही वैतागणार नाही किंवा तुम्हाला फटीग जाणवणार नाही तुम्ही लॉंग ड्राईव्हसाठी. तर हा त्याचा मागचा उद्देश असतो थोडक्यात. इथे तुम्हाला हेडलॅम्पसाठी कंट्रोल मिळून जातो. हा आहे तुम्हाला ते डिस्प्लेचा ब्राईटनेस. इथे एअर कॉन्व्हेंट्स फॉर ड्रायव्हरसाठी. आता उजव्या साईडला हे कंट्रोल्स आहेत वायपरसाठी आणि डाव्या साईडला कंट्रोल्स आहे लाईटसाठी. सो जे युरोपियन ब्रँड्स आहेत, आता बघितलं तर मी फोक्सवॅगन किंवा जीप असल्या गाड्यांना लाईटचे कंट्रोल हे डाव्या साईडला दिले जातात. आणि जे जॅपनीज किंवा कोरियन जे ब्रँड्स आहेत त्यांना लाईटचे कंट्रोल्स उजव्या साईडला दिले जातात. हा एक मेन डिफरन्स आहे. तर तुम्हाला यूज टू व्हायला 1-2 दिवस जातील, मग तुम्हाला सवय होऊन जाईल याची, काही एवढं टेन्शन नाही. तर तुम्हाला सेटिंग्समधून आता इन्फोटेनमेंट सिस्टमला तुम्ही भरपूर काय ऑपरेट करू शकता. म्युझिक आहे, साऊंड आहे, कॉल करू शकता, पाहिजे तसं वापरू शकता. आणि रिस्पॉन्ससुद्धा चांगला आहे, काय असं लॅग होत नाही, काही नाही, क्रिस्प आहे डिस्प्ले. बस एवढंच पाहिजे आपल्याला. आणि काय हवं आता आपण मागं जाऊन बघू गाडी कशी आहे मागच्या लोकांसाठी.
मी जसं म्हणलं आत येणं बाहेर येणं फार सोपं आहे गाडीचं, कारण ओपनिंग डोअरचं जे ओपनिंग आहे खूप वाईड आहे. आता तुम्हाला क्रोम स्ट्रीप ही मिळून जाते जी पूर्ण विंडो पेनला रन करते. आज जर तुम्ही टॉप पॅन घेतला तर हे तुम्हाला स्टँडर्ड फीचर मिळतं. जर तुम्ही बेस वेरियंट घेतला तर तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये ॲड ऑन करून घ्यावं लागतं आणि त्याच ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला क्रोम डोअर हँडल्स पण मिळतील. आता याचा कलर सिल्वर आहे त्यामुळे थोडं तुम्हाला म्हणजे कळत नसेल, पण जेव्हा तुम्ही ब्लॅक कलर किंवा बाकीचा कलर जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळी तुम्हाला लगेच ओळखून जाईल क्रोम स्ट्रीप. तर ही तुम्हाला पॉवर विंडोसाठी आहे, हे दरवाजा ओपन करण्यासाठी. त्याच्याखाली तुम्हाला जस्ट आहे कबी होल, ज्याच्यामध्ये तुम्ही बॉटल किंवा मॅगझिन काय पाहिजे ते ठेवू शकता. इथे तुम्हाला सॉफ्ट पॅडेड आर्मरेस्ट आहे तुमचा उजवा एल्बो ठेवण्यासाठी. आता तुम्हाला मिळतात लाईट्स, रीडिंग लाईट्स जे LED आहेत आणि ॲम्युनिटीसाठीच तुम्हाला मिळून जातं आर्मरेस्ट, ते पण 2 कप होल्डर्स आहेत. अजून एक तुम्हाला ट्विन AC बेन्स मिळून जातात. त्याच्याखाली तुम्हाला 2 C टाईपचे फास्ट चार्जिंग पोर्ट्स आहेत ना. आता दोन लोक किंवा 2 पीपल म्हणा एकदम परफेक्टली बसून जातील, कम्फर्टेबली बसतील, कारण तिसरा जर व्यक्ती बसला तर काय इश्यू होईल. आणि याची जी सीट आहे थोडीशी मोठी आणि थोडीशी हार्ड आहे इथं पाठीलासुद्धा, इवन खाली बसण्यासाठी. जर तुम्ही 2 जण असाल तर एकदम कम्फर्टेबली जाल. जर तुम्ही 3 जण बसला तर शोल्डर रूमला थोडंसं टाईट होऊन जाईल. ओके, त्यापेक्षा तुम्ही 2 जण प्रेफर केलेले कधी पण चांगले. जर लहान मुलगा असेल तर यू कॅन गो विथ इट. आणि तसंही गाडीचं जी वाईड जी आपण काय म्हणतो आपण रुंदी आहे ती जरा जास्तीच आहे ॲज पर द सेगमेंट, बट 2 मुलांना एकदम बरं होऊन जाईल. तुम्हाला 3 हेडरेस्ट मिळून जातील इथे. तर सेफ्टीसाठी तुम्हाला आयसोफिक चाइल्ड माउंट्स आहेत, सीट बेल्ट अँकर पॉईंट्स आहेत. तर अशी गोष्ट आहे तुम्हाला Volkswagen Virtusमध्ये. तर मग आपण जस्ट मागे जाऊ, आपण बूट स्पेस गाडीचा पाहून घेऊ. तर मग आपण मागे येताच आपण करू. आता तुम्हाला 520 म्हणजे 520 लिटरचा बूट स्पेस मिळून जाईल. तो काफी मोठा आहे. आणि प्लस तुम्हाला 60/40 स्प्लिट अप, म्हणजे जर तुमचं जर समजा सामान जास्ती असेल तर सीट जस्ट पाडायची आणि तुमचं सामान टाकायचं. एकदम निवांत मोठी रूम मिळून जाईल, म्हणजे अराऊंड 1000 लिटरपर्यंत तुम्हाला मिळून जाईल, 1050. इथे तुम्हाला बुट लाईटसुद्धा मिळालेली आहे, जर अंधारात तुम्हाला काय काम करायचं असेल तर. तुम्हाला स्पेअर व्हीलसुद्धा भेटून जाईल, ज्याची साईज आहे 195/55R50, म्हणजे 1 इंचानं छोटा आहे आणि आय थिंक 10 वेटनं कमी आहे ते. आणि स्टील व्हील आहे, साधा आहे. आपल्याला अलॉय नाही मिळणार, अलॉय फक्त नॉर्मल व्हील्सला, स्पेअर व्हीलला नाही. तर अशी दिसते Volkswagen Virtus. ना आता जर आपण त्याची लेंथ म्हणजे लांबी रुंदी जर पाहायचं असेल तर आता तुम्हाला मी ह्याची लांबी रुंदी हाईट सगळं सांगतो. आता पहिला बघून घ्या कशी गाडी दिसते, आणि थोडंफार तुम्हाला एक जेट्टाची आठवण करून देईल. आणि सेम जेट्टासारखी दिसते सेम. आणि जास्त करून ही गाडी यंगस्टरला फार अट्रॅक्ट करेल, कारण इतकी स्पोर्टी आहे दिसते आणि चालवायला पण बाय गॉड फार स्पोर्टी आहे ती. तर ह्याच्या तुम्हाला सिल्वर कलर, ग्रीन, हा सिल्वर आहे, अगेन व्हाईट कलर मिळून जाईल, ग्रीन मिळणार नाही. व्हाईट, रेड, ब्लॅक, प्रॉपर ग्लॉस ब्लॅक नाही बट ग्रेमध्ये मिळून जाईल. आणि ब्ल्यू कलर, तुम्हाला ब्ल्यू कलर दाखवतो मी. असा दिसतो Virtusचा ब्ल्यू कलर, तुम्ही पाहू शकता. आता ह्याची आपण लेंथ डायमेन्शन जाणून घेऊ. याची जी लेंथ आहे ती आहे 4561 mm. याची हाईट आहे अराऊंड 1507 mm. विड्थ आहे 1752 mm, विड्थ म्हणजे रुंदी. आणि व्हील बेस आहे 2651 mm. 265 mmचा व्हील बेस म्हणजे काय 2 चाकामधली जागा, जेणेकरून तुम्हाला मागची रिअर सीटला जे स्पेस भेटून जाईल ती चांगली खासी मिळून जाईल. इवन त्याचा अंडरथा सपोर्टसुद्धा चांगला आहे असं मला तरी वाटतं. तर शार्क फिन अँटेना आणि याचा ग्राउंड क्लिअरन्स 180 mm म्हणजे 180 mm, जो या सेगमेंटमध्ये जास्त आहे. कारण ॲक्च्युली हा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला अराऊंड XL6ला मिळून जाईल, इवन SUVला मिळून जातो. तर मग असं होतं, म्हणजे हे सगळे फीचर्स आहेत Volkswagen Virtusचे. जर तुम्हाला खरोखर घ्यायचे असेल घेऊन टाका, काही विषय नाही, चांगली गाडी आहे. तुम्हाला जर कोल्हापूरमध्ये असाल तर युनिकला या. युनिक ऑटोमोबाईल्सनी मला अलाव केलं त्याबद्दल धन्यवाद. तर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल किंवा सांगलीमध्ये असाल जरूर युनिकच्या शोरूमला व्हिजिट करा. Volkswagenच्या गाडी घ्या, तुम्हाला चांगली गाडी दाखवतील. स्टाफ पण इथला चांगला आहे, कोऑपरेट करतं. आणि आता टेस्ट राईडला अवेलेबल आहे 1 लिटरची. या लवकर टेस्ट राईड घ्या, घेऊन टाका, काही विषय नाही. फक्त 11,000 रुपये बुकिंग अमाऊंट आहे आणि 1.5ला अराऊंड 25,000. सो हा होता Virtusचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ
लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा दाबून ठेवा. आणि हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आणखी आवडला असेल आणखी मराठीमध्ये करून जाईल. इंग्लिशमध्ये सुद्धा मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी. मी तर जो कोपऱ्यात आय आयकॉन येईल तिथून मी टाईप करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवून ठेवतो. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल इंग्लिशमध्ये सुद्धा अपलोड केलेलं आहे. तर मग तोपर्यंत राईट सेफ टेक केअर. सी यू सून.